काल अत्याहार याच्यावरती आपण बोलत असताना मी अन्नेन पुरेत अर्धम असं सांगितलं. म्हणजे अर्ध पोट हे अन्नाने भरायचं. तर बऱ्याच जणांनी मला प्रश्न विचारला की अर्ध पोट भरलं हे कसं समजायचं. तर त्याच्यासाठी एक साधी सोपी ट्रिक आहे, पण थोडा वेळ खाऊ अशी आहे ती, आणि प्रत्येकाची वेगळी वेगळी असल्याकारणाने आपणच शोधून काढायला पाहिजे. तर आपण जंक फूड खातो तर तसं नाही, किंवा असं स्पेशल फूड खातो तसंही आपण करायचं नाही. तर काय करायचं, तर आपण नेहमी जे खातो असं फूड, म्हणजे ते मग काही असो, कारण प्रत्येक वेळेला मी असं सांगू शकत नाही की तुम्ही पोळी भाजीच खा किंवा फक्त डोसाच खा, कारण काही जणांचा वेगळा आहार असू शकतो. तर जे नेहमी खाता, अगदी काय म्हणतात त्याला की पंचपक्वान्नाचं जेवण वगैरे असं पण करायचं नाही, आणि अगदी फार त्रासदायक आपल्या मनाला होईल असं आपल्याला जर आपण खात असेल तर तसंही करायचं नाही. तर नॉर्मल जेवण हे आपण जेवायला घ्यायचं. पहिल्यांदा व्यवस्थित आपल्याला भूक आहे ना हे विचार करायचा, आणि ते आपण ते खायचं. आणि किती खायचं, तर अगदी पोट गच्च भरेपर्यंत खायचं. मग तुम्ही म्हणाल की आत्ता तर म्हणताय अर्ध पोट, मग आता गच्च कशाला भरायला पाहिजे. तर अर्ध पोट म्हणजे काय हे समजण्यासाठी पहिल्यांदा आधी आपल्याला पूर्ण अगदी तृप्त झालो आपण की ते व्यवस्थित तेवढं आपण जेवायचं. आणि काय करायचं, तर ते लिहून ठेवायचं. आता फॉर एक्झाम्पल आपण समजा जर का भात भाजी आमटी पोळी असं खात असू, तर 4 पोळ्या, त्याच्यानंतर एक वाटीभर भात, एक वाटीभर आमटी, एक वाटीभर समजा जर आपल्याला भाजी लागत असेल तर ते लिहून ठेवायचं. आणि एकदा लिहून ठेवलं की लगेच कळेल का, नाही. तर हे ओव्हर द पिरियड एक कमीत कमी 8-10 वेळेला 15 वेळेला, जोपर्यंत तुमचं स्वतःचं समाधान होत नाही तोपर्यंत असं साधं खाणं खायचं, ते लिहून ठेवायचं. आणि ते लिहून ठेवल्यावरती आपल्याला लक्षात येईल की पूर्ण पोट भरतं, म्हणजे आपल्याला काय लागतं. सो फॉर एक्झाम्पल 2 वाट्या भाजी, 2 वाट्या आमटी, 2 वाट्या भात, 4 पोळ्या असं लागतात. तर आता ह्याच्यावरनं अर्ध पोट कसं करणार, अर्ध पोट भरायचं म्हणजे, तर ह्या सगळ्या गोष्टी अर्ध्या अर्ध्या करायच्या म्हणजे अर्ध पोट. मला वाटतं तुम्हाला समजलं असेल की अर्ध पोट भरलेलं कसं समजायचं. तर हे थोडंसं आपल्याला ते लिहून काढायला लागेल. त्याचा मग माहिती आहे का ॲव्हरेज करायला लागेल की किती आपल्याला ॲव्हरेज झाल्यानंतर लागतं, म्हणजे मग ते पोट जे आहे ते अर्ध भरलेलं आहे. तर अशा प्रकारच्या सोप्या सोप्या ट्रिक्स आहेत. तुम्हाला अजूनही समजा जर का काही माहिती हवी असेल तर जरूर माझ्या या व्हिडिओला कॉमेंट करा. अशा